किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। हे बघा, मी आज उपवासासाठी फराळासाठी काय बनवणार आहे। नारळ घेतलेले, एक वाटी भगर घेतली आणि थोडी साबुदाणे घेतले। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, काय बनवते तुम्हाला समजेलच। मग चला, मग मी आता करते। आता ही भगर आणि साबुदाणे मी स्वच्छ धुवून घेते आणि थोडं सुकून घेते, मग त्याचं पीठ करून घेणार। हे बघा, मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून टाकलेली आहे भगरला आणि साबुदाण्यांना। आता यांना सुकत घालते। आता मी नारळ शिलून घेतलं आहे आणि फोडून घेतलं आहे। आता त्यांना चांगलं काढून आणि किसून घेते बारीक। मी अर्धी वाटी किसून घेतलं आहे खोबरं। हे बघा, अर्धी वाटी ठेवून दिलेलं आहे। काय घेतलं आहे, थोडी तीळ घेतलेली आहे, थोडं खसखस आणि वेलची पूड आहे आणि गूळ घेतलेला आहे आणि थोडंसं तूप घेऊन घेतलं आहे। आता कढई गॅसवरती ठेवून घेते, गॅस चालू करते। आता हे सारण बनवून घेते। माझ्याकडे साधं तूप होतं, मी साधं तूप टाकलेलं आहे। आता हे खोबरं किसून घेतलेलं ते टाकून घेते, तर चांगलं परतून घेते। असं परतून घ्यायचं चांगलं। त्यात आपण हा गूळ टाकून द्यायचा। अर्धी वाटीच गूळ घेतलेला होता मी, 1 वाटी खोबऱ्याच्या किसाला। ते पण चांगलं परतवत राहायचं, एकजीव करून घ्यायचं सगळ्यात। गॅसवरतीच होऊ द्यायचं। हे बघा, परतत बघा कसं होऊन आपलं सारण झालंय। त्याच्यामध्ये हे खसखस वगैरे सगळं घालून देते। वेलची पूडमध्ये चांगली चव येते, सुगंध सुटतो, छान लागते। खसखसही टाकायची, थोडी तीळ टाकायची। तिळला मी भाजून ठेवलेलं होतं आधी, अर्धा चम्मच घेतले होते ते मी। ते कोरडे होईपर्यंत असं परतून घ्यायचं सगळं। वरही आपली सुकते भगर। हे बघा, चांगला सुगंध सुटलेला आहे। आता मी गॅस करते बंद आणि हे थंड व्हायला ठेवते। हे बघा, आपली भगर बऱ्याचपैकी सुकून गेलेली आहे आणि साबुदाणे पण। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे फिरवून घेते मी। आपण भगरचं पीठ चांगलं बारीक दळून घेतलं आहे मी आणि गाळून घेतलेलं आहे। 1 ग्लास भगरचं पीठ आहे, 1 ग्लास पाणी। आता ही कढई मी ठेवून घेतली आहे। 1 ग्लास पाणी मी गरम करायला ठेवते। चांगलं गरम होऊ देईन ते पाणी, मग आपण हे पीठ तिथं टाकू। थोडं मीठ टाकून घेते मी पाण्यामध्ये, थोडंसं टाकायचं। हा गोड पदार्थ आहे ना। चांगली उकळी येते। आता गॅस बारीक करायचा आणि आता हे पीठ हळूहळू सोडून घ्यायचं आणि मिक्स करायचं। असं मिक्स करून घ्यायचं आणि 5 मिनटं झाकण ठेवून घ्यायचं, काहीच हलवायचं नाही। आता 5 मिनटं मी आपलं कसं झालं हे बघा, मस्त वाफेमध्ये झालं ते। हे बघा, आपण मोदक तांदूळाचे पिठाचे करतो, गव्हाचे पिठाचे करतो, तळणीचे, वाफेचे, पण भगर साबुदाण्याचे आतापर्यंत केले नव्हते। म्हणून मी म्हटलं उपवासासाठी करून बघते। मग
जर माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता हे पीठ चांगलं झालं आहे. आता याला एका ताटामध्ये काढून घेते आणि पाण्याचा हात लावत मळून घेते चांगलं. मग मळले गेल्यावर तुम्हाला दाखवते मी. हे बघा मी चांगलं मळून घेतलेलं आहे. आता मी गोळा करून घेते आणि मग तो मोदक करून दाखवते तुम्हाला. हे बघा मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि हे आता सारण भरते मी त्याच्यामध्ये. बघा असे भरून घ्यायचे आणि मोदकचा आकार द्यायचा. थंड पीठ होऊन जातं तरी जमतात ते. आधी मी एवढे मोदक करून ठेवलेले आहेत. मला मदतीला कोणी नव्हतं म्हणून मी केले नव्हते. आता हे बघा करते बघा. हे असं करायचं. असा उंडा वाळवून घ्यायचा. हे बघा झाला की नाही मोदकचा आकार. आता मी हे सगळे करून घेते. हे बघा मी सगळे मोदक करून घेतले आहेत. आपले भगरचे साबुदाण्यापासून. तुम्ही बघितलंच सारण कशाचं केलं. आणि आता मी पाणी ठेवून घेतलं आहे उकळायला. आता हे ठेवून घेते त्याच्यावर. हे बघा आपण गाळणीला आधी तेल लावून घेतले होतं. आता हे मोदक मी ठेवून घेतले. आता मी झाकणाने झाकून घेते. हे बघा असं झाकून घ्यायचं. मधून चेक करायचं कारण की आपण पीठ शिजवून घेतलेलं होतं. जास्त काही वेळ लागत नाही. अजून काही झालेलं नाही आहेत. हे आषाढी एकादशी निमित्त मी उपवासाचे मोदक केलेले आहेत. आपण तांदळाचे पिठाचे करतो तर ते उपवासाला काही चालत नाही. तांदूळाचं पीठ भगर साबुदाणे चालतात म्हणून मी आपल्या पद्धतीने केले साबुदाणा भगरचे मोदक. मग लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा उपवासाचे मोदक आपले झाले रेडी. हे बघा हे बघा झाले आपले रेडी मोदक. आता उपवासाचे मोदक. या मग फराळ खायला उपवासाचे मोदक.